मित्रांनो, माती परीक्षेसाठी एक सॅम्पल आलेला आहे, अकोला जिल्हा तालुका अकोट. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा आपलं सॅम्पल. हे संत्र्यासाठी आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. तर आज आपण हे अनबॉक्सिंग करणार आणि सुरुवातीचा एक घटक जो आहे सेंद्रिय कर्ब आपण चेक करणार आहोत. हे बेटा, मित्रांनो, ती जी माती आली तपासणीसाठी ती एकदम आपण गाळून घेतली. 0.4 एकदम बारीक गाळून घेतलेली आहे आणि ती आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा, माती टाकली मित्रांनो आपण. आता आपल्याला 2 सॅम्पल बनवायचा आहे. एक असते ब्लँक आणि एक असते मातीसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 ड्रॉप घेतला आपण डिस्टिल वॉटर. याच्यामध्ये आपली ही माती, एका याच्यामध्ये डिस्टिल वॉटर. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा मित्रांनो व्हाईस. आपल्याला टाकायचा पहिले C1. हे 1 ml टाकणार. मित्रांनो, सल्फ्युरिक ऍसिड. टाकणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो व्हाईस. बघा मित्रांनो, हे रिॲक्शन चालू झाली याच्यामध्ये. बघा मित्रांनो, हे रिॲक्शन चालू झाली. एक टाकला आपण मातीच्या याच्यामध्ये, दुसरा टाकणार आहोत आपण ब्लँक डिस्टिल वॉटर घेतलं होतं त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, कशी वाफ आहे. डोळ्यासाठी हानिकारक असते ती वाफ, बघू शकता तुम्ही. हे दोन्ही सॅम्पल घेतले आपण. एका याच्यामध्ये माती घेतली होती 7 नंबरच्या याच्यामध्ये, एका याच्यामध्ये घेतलं होतं डिस्टिल वॉटर. आता आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचं. आता मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये आहे ना 47 ml वॉटर घ्यायचं आहे. बरोबर मित्रांनो, आता हे आपण मातीच्या याच्यामध्ये टाकलं 47 ml डिस्टिल वॉटर. बघू शकता तुम्ही, मातीचा सॅम्पल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलं आपण डिस्टिल वॉटर 47 ml. ओके, आता डबल आपल्याला 47 ml घ्यायचा आहे. बस बस, हा बस. आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. बघा मित्रांनो, एका याच्यामध्ये आहे माती, एका याच्यामध्ये आहे डिस्टिल वॉटर. आता आपल्याला सॅम्पल चेक करायचं आहे. ही प्रोसिजर आहे मित्रांनो. या प्रोसिजरनं सर्व गोष्टी करणं पडते. आता बघा, आपल्याला हे फिल्टर करून घ्यायचं आहे. एक 15 नंबर आहे, एक 17 नंबर आहे. तर आपण 15 नंबर देणार आहोत मातीसाठी आणि डिस्टिल वॉटरसाठी जे ब्लँक सोल्युशन आहे त्याला 17 नंबर देणार आहोत. आता आपल्याला हे गाळून घेणं आहे. टिश्यू पेपर, फिल्टर करून घ्यायचा मित्रांनो. बघा एकदम कसं व्यवस्थित फिल्टर करून घेत आहोत. कारण यातली जी माती आहे ती इथंच पेपरमध्ये अटकेल आणि खाली आपल्याला सॉफ्ट सोल्युशन मिळेल.
एकदम व्यवस्थित. आणि ब्लँक आपल्याला गाड्याची गरज नाही आहे. फिल्टर पेपर एकदम फिल्टर करत आहे, सोल्युशन फिल्टर होत आहे पूर्ण. बघा मित्रांनो, हे पूर्ण फिल्टर झालं. आता हे जे सोल्युशन आहे कसं राहिलं, एवढं सोल्युशन मिळालं आपल्याला. हे झालं मित्रांनो फिल्टर पूर्ण, हे सोल्युशन. याला आपण लावणार आहोत कॅप. 17 नंबर आहे, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. डायरेक्ट हे फिल्टर करायचं काम नाही. हे आपलं डिस्टिल वॉटर प्लस आपलं व्हाईस. बघा याच्या आणि त्या कलर मध्ये फरक दिसत आहे तुम्हाला. हे थोडं गोल्डन कलर आहे, तर थोडं ग्रीन कलर पकडला त्यांनी. 17 नंबर आपलं. आता आपण याच्यामध्ये आपलं ऑर्गॅनिक कार्बन चेक करणार आहोत. हे ब्लँक वाला आहे आपलं, आणि एक हे आहे मातीवाला. बघा याच्यामध्ये कलर मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतो. एक पूर्ण गोल्डन कलरचा आहे, थोडंसं ग्रीन कलरचा आहे. हे जे क्युपेट आहे आपली, या क्युपेटने आपल्याला हे चेक करणं आहे. क्युपेट आहे आपल्याला. याच्यामध्ये आता आपल्याला बघू शकता आपण, दिसत आहे तुम्हाला ओसी आणि नायट्रोजन याचं आपण सेम रिडिंग येऊन जाते एकाच मेजरमेंट मध्ये, ओसी आणि ए. तर मित्रांनो पहिले आपल्याला ब्लँक सोल्युशन चेक करायचं आहे. मित्रांनो हे घेतलं आपण ब्लँक सोल्युशन. पहिले याचं रिडिंग घेणं पडते, त्यानंतर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन येते. तर आपण आता एंटर करणार आहे याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला ब्लँक दिसत आहे, ब्लँक दिसत आहे. आता आपण याचं घेणार आहोत रिडिंग. मित्रांनो आता आपल्याला पहिले ब्लँक सोल्युशन घेतलं आपण, आता सॅम्पलचं दाखवते आपल्याला. आता आपण हे याच्यातला क्युपेट आहे हे काढून घेऊ. त्याचं सोल्युशन डिस्टिल वॉटरने एकदम साफ करून घेऊ पूर्ण व्यवस्थित 2 वेळा. आता आपण आपलं टाकणार आहोत सॅम्पल. आता याच्यामध्ये आपण सॅम्पलचं टाकणार आहोत. बघा हे सॅम्पलचं चेक केलं आपण. एंटर केलं. आता ही मशीन आपली पूर्ण हे करणार. आता हे एंटर करत आहोत. आता आपल्याला इथे नंबरिंग द्यायचं आहे मित्रांनो. एक घेऊ आपण याला, नंतर एंटर करायचं आहे. बघा मित्रांनो आता आपलं हे कॅल्क्युलेशन आलं 1 नंबरचं, आणि आपण याला एंटर करणार आहोत. तर आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो पर हेक्टर पर केजी नायट्रोजन भेटलं 13. लो आहे, पूर्ण नायट्रोजन पूर्ण लो दाखवत आहे.